आता कसं वाटतंय हा कसं वाटलं आज मग कसं वाटलं म्हणजे का लय भारी वाटतंय का आज मित्रांनो एवढा भयानक पाऊस चालू झालाय ना इकडे बघा असला भयानक पाऊस पडलाय आणि मॅडम पावसाच्या टायमिंगलाच बाजारला गेले होते आज बाजार करण्यासाठी इतके पाय भरले होते सांगूच नका इतक्या चिखलानी घाण वाटत होतं मला वाटत होतं कवा पाय धरले वाटाणीच येता पाय धुवून आले का ढौस असला होता का रस्त्याला वाटाने पाय धुवून आले मला तिथं पाणी चालू होतं मी पाय धुतले त्या ह्याच्या आता पाऊस दणा लागला दुसरा पावलं पाणी पडत होतं धुवून टाकले माझे इतकं घाण वाटायला मला कसं करायचं मी हिला अगोदर बोलत होतो की पावसाच्या आधी जा पटकन ये म्हणलं तू बाजार करून तवा गेली नाही आधीच गेलते पावसाच्या आधी गेले पण पाऊस आला आणि मी बोललो झाले आता नाही एवढं बोलत झालं चव्हाण थांबली होती का चव्हाण थांबले असं ड्रेसने दिली की पाणी यायचं जाऊ दे आज भाजीपाला स्वस्त असणार बरं का लय आता बऱ्यापैकी एवढा पण नव्हता नाही पण आता पाऊस पडल्यामुळे थोडाफार स्वस्तच पाऊस होता पडला म्हणून बोलवली झाला. तसं नाही रे बाबा आता कसं आता सगळीकडे माळव चालू झालेलं त्यामुळे स्वस्त हा, झालं पण थोडंफार प्रमाणात लय जास्त पण नाही. चला आता मी माळव काढते काय बघा दर बाजारी जायचं माझ्यावरच वेळ येते बाजाराची आता काय येतं मला अगोदर मी जात होतो आणि त्यावेळेस तसं वाटत नव्हतं तुला पण आज तुला झालं पावसाळा होता पण काय होईल त्याला अहो, का पावसाळा नव्हता वा का बदली चेंज केली हा का बदली चेंज केली तुम्ही पण आणि मित्रांनो खरं सांगतो बरं का एक झालं ह्या व्हिडिओचं चालत राहणार आहे पण त्याच्यामध्ये एक सगळ्यांसाठी खास गुड न्यूज आहे सगळ्यांसाठी ज्या गोष्टीची ज्या दिवसाची वाट पाहते ना अनुष्का तो दिवस लय जवळ आलेला बरं का लय म्हणजे लय जवळ आलेला आहे कोथिंबीरचा वास घेऊ नको चक्रा येतील राहू दे चक्रा नसते ते छान वाटत छान वाटत असतं मध्ये भेटत होती आता काय ठेवली मग तसंच असतं रे वाव ताजा ताजा भाजीपाला मस्त वाटते मग शिळा आणत असं आहे तसं नाही हो शुक्रवारीच भेटतंय काय कुठं जातं काय माहिती भेटत नाही चालू तरी पण शेतात ना पाऊस सुरू झाल्यावर भेटत जाईल चालू पण झालं सध्याला आता चालू होत जाईल सारा भाजीपाला आणावा लागते आठवड्याचा एकदाच आणि त्यातल्या चिवला आमच्या शाळा असली तर चिवला सगळ्या मोकळ्या भाज्या द्याव्या लागते तर भरपूर सारं माळवं घेऊन यावं लागते काय रेग्युलर रोजच्या सारखं जाणं त्याला काय एवढं रेग्युलरच आहे पण जरा चांगलं वाटते ना हिरव्या भाजीपाला ते असल्या सगळं भरपूर आणि तुम्ही तर काय उन्हाळ्यामध्ये घेऊनच येत नव्हते चलत राहतं एवढं काय असतं त्याला तर चला आता मी दरवेळेसारखं गरम गरम वडापाव वगैरे पण आणलेले आणि मी मुरकुल काय आणतच नव्हते दरवेळेस तर मी आज मुरकुल पण आणलेले मुरगल का भाजून खायचे का तुला आता भाजून नाही खायचे तळून खायचे मस्तपैकी बेळ बनवली ना बेळीमध्ये ते व्हिडिओ बघितला होता मी मस्त ते मुरकुल वगैरे तळतात मुरकुल तळल्यानंतर ना त्याच्यामध्ये असं करून टाकतात आणि मस्त बेळ टाकतात सगळं बेळीचं पण सामान आणलं मी गरमागरम भजे पण आणलेले तर चला आता आपण भजे वगैरे खाऊन घेऊ वडापाव तरी आणायचेच ना मग वडापाव तर चला या मित्रांनो वडापाव खायला आणि मित्रांनो खरंच या तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे की आपण ज्या कुठल्या गोष्टीची वाट पाहतोय तो दिवस मित्रांनो खूप म्हणजे खूप जवळ आलेला आहे आणि खूप मित्रांनो अनुष्कासाठी एवढं मोठं स्पेशल सरप्राईज ठेवायचं आहे मला एकदम भारी ती असं हॅप्पी झालं पाहिजे असं काहीतरी करायचा विचार चालू आहे पण बघू काय होतंय काय नाही नशिबात आहे किंवा नाही कळल हो हा कसं मलाच माहिती आहे काय सरप्राईज आहे बरं चला त्या अगोदर मी काय करतो भजे खाऊन घेतो तुम्हाला लगेच भेटतो बरं थांबा आवाज ना पटकन घेणं उचलून चल ना इथंच भाजी निवडत बसली तू लगेच मग आता माळव काढल्यावर भाजीपाला निवडाच लागेल माझी चिवडी अयो काय चप्पल कसली मग शिवून आणू ना आपण नाही बाबा माझी दुसरी चप्पल आणायची होती बाजारात शिवून आणू चल काळी चप्पल आहे ना बघा मित्रांनो शाळेत ना आली चिवडी आमच्या आता हा त्याला काय शाळेत वापरायची नवीनच लागते झालं तो सारखं झालं हिचं बी मला नवीनच लागते काही बी बरं चल काय शिकवलं आज शाळेमध्ये बरं चल बाबा चल हिला चप्पल जाऊन दे आधी कालच तोडली बरं का मी तिला म्हणलं काल नीट चालायचं ना कुठंतरी वागडा चलत आली असेल बरं चल तोपर्यंत चहा करा आणू चल मी तोपर्यंत जाऊन येतो अनुष्काचा तो असा खास दिवस आहे ना मित्रांनो त्या दिवसाची अनुष्का खूप म्हणजे खूप दिवसापासून वाट पाहते तो दिवस अवघ्या काही दिवसावरच आलेला आहे त्यामुळं मित्रांनो एवढी अनुष्का खुश आहे ना सध्या लय म्हणजे लय खुश आहे नेमका अनुष्काच्या तोंडातूनच ऐकावं लागेल आपल्याला नेमकं ते काय आहे कशामुळे एवढी खुश आहे कुठल्या दिवसात ती इतक्या दिवसापासून वाट बघते आणि तो दिवस इतक्या जवळ आलेला आहे तो दिवस कोणता आहे
हे पण ऐकावं लागेल आपल्याला. सगळं काम वगैरे आवरून बघा आता वरच्या इकडे रूममध्ये आलेलो आहे. इकडे अंशू पण झोपलाय, इकडे आमचं पिल्लू पण झोपलंय बघा, आणि इकडे अनुष्का बसले घड्या घालत कपड्यांच्या. मग पाऊस आला तर तशीच आणली होती अर्धे कपडे. आणि हे बघा पावसामुळे कसली हालचाल, हे बघा कसे कपडे वाळू घातले पायऱ्यावर. बाजरी धुतली होती मी आणि सगळं इथं राडा पडला होता आणि त्यामुळे मग आता लगे अंशू झोपलाय, खुशी झोपली. अंशू जरा जास्तच होतं, तर झोपल्यावरच सगळे कामं होतात. त्यामुळे म्हणजे आता आवरून घ्यावं घरातली पण कामं काहीतरी थोडेफार. आणि बरेच जण म्हणतात की आता म्हणजे माझ्यासाठी खूप खास दिवस आहे तो, पण कसं माहिती का ते सरप्राईज ठेवणं म्हणजे कसं थोडं चांगलं वाटणार आहे. एकदम आतापासूनच सांगितलं ना थोडं वेगळं वाटत ना. काहीच वाटत नसतं वेगळं, नाही वाटत असतं माझ्यासाठी पण आणि सगळ्यांसाठी पण काहीतरी सरप्राईज पाहिजे ना. ते तर आहे. मी नंतर ना सांगल आहे का नाही? हा नंतर न सांगाल शोभ. नाही नंतर ना सांगते, कारण की कसं माहिती आतापासून सांगून तुला ना तुम्ही पुन्हा बघणार पण नाही तर पुन्हा त्याला कसं काय सरप्राईज आहे त्याचं पण तुम्हाला पण अशी ओढ नाही लागणार. तर त्यासाठी मी नक्की सांगणार आहे तुम्हाला. नाही 4-5 दिवस 4-5 दिवस वगैरे काय नाही मित्रांनो, मी सांगतो काय नेमकं काय विशेष आहे, काय दिवस विशेष आहे. भरपूर जणांना कळलेलं असेल नेमकं ते काय, मी सांगण्यातूनच कळलेलं असेल, तरी पण मी सांगतो मित्रांनो. आमच्या मॅडमचा लवकरच येतोय वाढदिवस. अनुष्काचा बर्थडे एकदम असं काही दिवसावर आलेला आहे, खूप म्हणजे खूप जवळ आलेला आहे, त्यामुळे ती खूप खुश आहे. खूप खुश आहे, पण तुम्ही सांगून टाकलं. मग काय सांगायचीच गोष्ट. सांगायचं नव्हतं म्हणले होते का, मग माहिती का थोडस काहीतरी स्पेशल होतं, खास होतं. सगळेजण म्हणजे कसं वाट बघितली असतील, मी पण मला पण इंटरेस्ट आला असता सगळ्यांसाठी काहीतरी वेगळं स्पेशल नवीन काहीतरी असं वेगळं वाटलं असतं, पण तुम्ही सांगून टाकलं. काय नसतं. बरं तुला बर्थडे गिफ्ट काय पाहिजे हे सांग मला, चल ऐकू दे. हा काय तुमच्या मनाला जी वाटेल ती द्या. तुमच्या मनाला जी वाटेल ती. जरा आधी काहीतरी आडवं लावू दे, नाही तर ही आता जरा लय मस्ती लागला बरं का आमचा. चांगलं रांगायला लागला, क्वालिटी उड्या मारतोय आणि हळूहळू आता धरून उभा पण राहतोय कशाला पण. तुम्हाला काय वाटेल ती द्या ना मला गिफ्ट. बरं मला ठीक. बी कळू द्या ना माझ्या नवऱ्याने काय गिफ्ट देऊ, माझ्या म्हणजे माझे मिस्टर काय गिफ्ट देते ते तर होत राहणार आहे मित्रांनो. अनुष्काचा बर्थडे खरंच खूप म्हणजे खूप जवळ आलेला आहे. त्याची तारीख याच व्हिडिओमध्ये सांगावं अशी वाटायली मला. नको, ते तरी मागं ठेवा, तेवढं तरी मागं ठेवा, काहीतरी सरप्राईज राहू द्या ना, है ना. आता सगळं सांगितल्यावर जरा सगळं वाटत. तसं नाही, आजपासून प्लॅनिंग चालू करावं लागेल ना त्या गोष्टी. आपल्याला नेमकं करायचं काय, कसं काय, सगळं नियोजन जर चालू केलं तर सगळं व्यवस्थित होईल ना. भरपूर जणांना माहिती असेल, कारण की मित्रांनो ज्यांनी आमचे जुने व्हिडिओ वगैरे पाहिले त्याच्यामध्ये आम्ही सांगितलेले खूप वेळेस. आणि ज्या वेळेस अनुष्काला आम्ही आयफोन घेतला होता मी, त्यावेळेसच मी सांगितलं होतं, त्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. अनुष्काच्या बर्थडेची तारीख पण सांगितली होती, पण जरा मोबाईल लवकर घेतला होता एवढंच झालं होतं. कारण त्यावेळेस ॲनिव्हर्सरी खूप जवळ होती आणि ॲनिव्हर्सरी 10 दिवसावरच होती, त्यावेळेस तिला मोबाईल घेतला होता आम्ही. म्हणजे ते गिफ्ट एकच समजून धरायचं. नाही पण ते आता ते बड्डेचं नाव घेतलं होतं आपण तिथं, आणि ते बड्डे स्पेशल गिफ्टच होतं. पण कसं बड्डे लांब होता, ॲनिव्हर्सरी जवळ होती, त्यामुळे ते ॲनिव्हर्सरीमध्ये जमा झालं म्हणावं लागेल, आहे का नाही. मला वाटलं गेल्या वर्षीच घेतलं होतं असंच वाटलं. नाही का, आत्ता मे महिन्यामध्ये का इडी का तू, 17 मेला, त्याच्या अगोदर घेतलं होतं आपण. 4 का 5 मेलाच घेतला होता ना मोबाईल. जाऊ दे ना, बर्थडे आला, लग्नाची अॅनिव्हर्सरी आली, काहीतरी नवीन नवीन गिफ्ट भेटतात, खरंच भारी वाटते मला. माझ्यासाठी सगळे बर्थडे लक्कीच आहेत म्हणायचे. मला काहीतरी नवीन भेटतंय या व्हिडिओसाठी, मला नवीन काहीतरी भेटतंय, छान वाटते मला. आता माझा बर्थडे पण यायला, मला अजून काहीतरी नवीन भेटतंय. तुम्ही पण बघा काय पण ते भेटतंय. नवीन स्पेशल राहणार आहे, थोडंफार वेगळं करायचं, काहीतरी प्लॅन करूया आपण. काहीतरी अजून ठरवलं नाहीये मित्रांनो, ठरवल्यानंतर तुम्हाला कळू. चांगलं ठरवा, काय ठरवायचं असेल तर माझ्या पण फायद्याचं असणार आहे, असं काहीतरी ठरवा. ठीक आहे, बघूया काय काय नाही नियोजन. कपड्याची गाड्या घातल्या असल्या जा कपड्यामध्ये ठेवून ये खाली. कपडत नाही झाली, कंटाळा आला. मी आता सगळी तर ठेवणार आहे आणि झोपी जाणार आहे आता. खरंच कंटाळा आला मला आता. मित्रांनो हे स्पेशल होतं अनुष्कासाठी, कारण की म्हटलं चला सगळ्यांना सांगावं, काही दिवसावर जाऊ घ्या, काही दिवसावर बरं का, खूप दिवस नाही, याच महिन्यामध्ये. हा जो चालू महिना आहे ना, याच महिन्यामध्ये एवढं सांगतोय तुम्हाला. पण आता अनुष्का तारीख नको बोलते, त्यामुळे मी तारीख सांगत नाहीये, पण ह्याच महिन्यामध्ये आहे बरं का. खूप म्हणजे खूप जवळ आहे ते, तुम्हाला 1-2 दिवसातच कळून जाईल काय काय नाही. तर चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. अनुष्काला माझ्याकडनं ॲडव्हान्समध्ये विश यू हॅपी बर्थडे. थँक्यू.